आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक। आमदार अमोल जावळे यांच्या घरासमोर ढोल बजावू व ठिय्या आंदोलन। येडकोट येडकोट जय मल्हारच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। आरक्षणासाठी जळगाव जिल्ह्यातही धनगर समाज आक्रमक झाला असून आज धनगर समाज बांधव यावल तालुक्यातील भालोड येथे आमदार अमोल जावळे यांच्या घराजवळ निवेदन देण्यासाठी आले असता आमदार साहेब घरी नसल्याने घराजवळ त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेऊन ठिय्या आंदोलन केले आहे। यावेळी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। 75 वर्षापासून धनगर समाज हा आरक्षणापासून केवळ धनगर व धनगड एक शब्दामुळे आरक्षणापासून दुर्लक्षित झाल्याने आता धनगर समाज शक्तीनिशी रस्त्यावर उतरला आहे। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे असे यावेळी धनगर समाज बांधवांनी सांगितले आहे। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भालोड। मागणी आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे। धनगड आणि धनगड या एका रच्या डमुळे धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे। आपण पाहिलं असेल की रानावनामध्ये राहणारा माझा धनगर समाज आजही 75 वर्ष आपण साजरे केले, पण माझ्या मेंढपाळाच्या वाड्यावर वस्तीवर तुम्ही गेला, पावसामध्ये गेला, माझा मुलं माझे समाज अजूनही अजून आरक्षणापासून वंचित आहे आणि मागासले सुद्धा आहे। यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे, चक्का जाम आंदोलन आहे आणि जालन्याला दीपक भाऊ बोराडे यांनी आंदोलन पुकारलं आहे, उपोषणाला बसले। त्यांच्या पाठिंब्या संदर्भामध्ये आम्ही आमदार साहेबांकडे निवेदन देणार आहोत। हा मोर्चा बरेच वर्षांपासून चालू आहे आणि मागच्याच वेळेला जे सरकार आता विद्यमान सरकार आहे या सरकारने सांगितलं होतं की माझ्या भाजपा पक्षाला खालती आणि वरती म्हणजे विधानसभेत आणि लोकसभेमध्ये निवडून द्या, धनगर समाजाला आम्ही 100% तुम्हाला आरक्षण देऊ, परंतु ते शब्द पाळत नाही आहे। बऱ्याच वेळा तुम्ही मागे बघितलं असेल की ज्या वेळेला साहेबांचा नागपूर इथे कार्यक्रम झाला त्यावेळेला त्यांनी बोललं होतं की तुम्हाला आमचा शब्द पक्का आहे। धनगर समाज जागा हो। हे लोक साधी भोळी लोक आहे, कधी लोक यांना तुम्ही विरोधणार, कधी लोक चालू ठेवणार? आरक्षण दिलंच पाहिजे आणि आम्ही ते आरक्षण घेतलं थांबणार नाही। आजपर्यंत यांनी काय केलं, जो पण पुढारी किंवा समाजसेवक तयार झाला त्याला यांनी दाबला आहे, त्यांना काहीतरी गाजर दिलं गेलं, परंतु आता महाराष्ट्रातलं दीपक दादा हे निस्वार्थी मनुष्य, आम्ही यांच्या पाठीशी आणि आरक्षण घेतलं आम्ही थांबणार नाही। फडणवीस साहेब हे होते, पक्षाचे अध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी बारामतीला जाऊन आमचं उपोषण सोडवलं। पहिल्या कॅबिनेटमध्ये देणार म्हणाले, परंतु पहिल्या कॅबिनेटमध्ये दिलं नाही, परंतु तीच आपलं हे नेमली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, त्याला असंवैधानिक ती संस्था, तिला काही अधिकार नाही। बरं तुम्ही हे सर्वेक्षण करायचं तर धनगडांचं करायचं ना, ते धनगड आहेत का या राज्यामध्ये? तर धनगडांचं केलं नाही, धनगरांचं केलं आणि त्या महाराष्ट्रात पण केलं आणि इतर राज्यांमध्ये पण केलं। धनगड नावाची जमात किंवा हा शब्दकोशामध्ये हा धनगड नावाचा शब्द नाही, जमात अस्तित्वात नाही आणि जर का एखादी जमात अस्तित्वात नसेल तर तिला आरक्षण देता येत नाही। मग ते कोणासाठी आहे? तर ते धनगरांसाठी आहे, हे आमची मागणी आहे। आणि संविधानिक याचा एक निकाल आहे याचा न्यायालयाचा की एखाद्या अस्तित्वहीन जमातीला महामहिम राष्ट्रपती त्याला हे करू शकत नाही, अधिसूचित करू शकत नाही। मग त्यांना अभिप्रेत असलेली जमात ही धनगर आहे, तसा GR सरकारने काढावा ही आमची मागणी आहे। सरकारने 3 वेळा शपथपत्र दिलेलं आहे की बा धनगर अस्तित्वात नाही कोर्टामध्ये। मग तुम्ही जर का एकीकडे शपथपत्र देता, मग तुम्हाला GR काढायला काय अडचण आहे? तुम्ही GR